खुळे आहेत का? ही पब्लिक वर्ग मूर्ख आहे का? काय एवढं तुम्ही लुटायचं चालू केलं आहे का सांगा. म्हणजे साधारण माणूस भीकच मागायचं आणि श्रीमंत माणूस नुसतं मिळवत राहायचं. म्हणजे व्यापारीची सरकार असली सांगा, ते बी सांगा. म्हणजे हे सगळं तुम्ही म्हणजे इंधन पण दर वाढलेत आणि गॅस दर वाढले पण म्हणून तुमची नाराज. होय. अहो तुम्ही 43 वाढणं 5 दिवसात 75 काय बेसिसवर वाढवला त्यानं? आम्हाला पेपर डिक्लेअर केला काय? जवळजवळ साहेब तुम्हाला काय अडचण? तुम्हाला अडचण काय वाढलं? 31 रुपये रेट वाढवला का नाही? तुम्ही कुठल्या बेसवर वाढवलाय? रिक्षावाल्यानं मोडी अभावी जर एखाद्या वेळेला का नाही एक 47-48 रुपये झाले, त्यानं 50 रुपये घेतला की लगेच पोलीस कंप्लेंट होत्या. इकडे तिकडं पोलीस प्रशासनाला लगेच सांगतात, त्या रिक्षावाल्यांच्यावर लगेच कारवाई होत्या बसस्टँडवर. काय त्यांना लगेच एवढा महसूल गोळा झाला, 1 लाख झाला, 2 लाख झाला असं सांगतात. आता त्यांनी अचानक दर वाढवला, त्यांना कुणी विचारणार? त्यांना विचारणारं कोण आहे का नाही? हे बघा काय फक्त रिक्षावाल्यांना वेटीस धरायचं असं या प्रशासनानं धरलेलं आहे का? हा मला एक सांगा, त्यांच्यावरती पण कडक कारवाई व्हायलाच पाहिजे. अचानक 42 रुपयाचा का नाही तुम्ही 75 रुपये जे LPGचा रेट जे केला आहे, कुठल्या बेसवर तुम्ही केला आहे ह्याची शहानिशा व्हायला पाहिजे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.